तर भारतीय दलित पॅन्थरच्या नामांतर ठराव दिनानिमित्त संघर्ष मेळाव्यामध्ये 24 ठराव मांडून ते एकमताने मंजूर। राज्य व केंद्र सरकारला अंमलबजावणीसाठी ठराव पाठवणार ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची मेळाव्यात माहिती। भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने नामांतर ठराव दिनानिमित्त भव्य पॅन्थर संघर्ष मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विद्रोही साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी संघर्ष मेळाव्याला मार्गदर्शन केलं, तर अध्यक्षस्थानी पॅन्थर ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांची उपस्थिती होती। 27 जुलै रोजी नामांतर ठराव दिनानिमित्त संघर्ष मेळाव्याचं आयोजन कॉम्रेड व्ही.डी. देशपांडे हॉल N7 सिडको छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्रोही साहित्यिक आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी साहित्यिक विचारवंत ग.ह. राठोड, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, ज्येष्ठ नेते एकनाथ त्रिभुवन आदींची उपस्थिती होती। मेळाव्याची सुरुवात उपस्थित थोर महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे। तर ह्या मेळाव्यामध्ये जिल्हा वकील संघ निवडणुकीत विजयी झालेल्या ॲडव्होकेट दिशा रमेशभाई खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला। मेळाव्याचा प्रास्ताविक विलास कटारे यांनी केलं। या संघर्ष मेळाव्यात उपस्थित आंबेडकर विचारवंत साहित्यिक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं, तर मेळाव्यात 24 ठराव मांडून ते एकमताने मंजूर करण्यात आले। अध्यक्षीय समारोपात सदर ठरावाबाबत घोषणा ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी केली, तर सूत्रसंचालन रत्ना खंडागळे यांनी केलं आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दिशा खंडागळे यांनी केलं। मेळाव्यात मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भारतीय दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। संघटना असली म्हणजे सत्यता येता येते, सत्यता आले की देश विकता येतो, विकत घेता येतो किंवा गाणे टाकता येतो। RSS आणि BJP काय करते सध्या? हेच तर करते। उगीच आपण अभिमानाने सांगतो बाबासाहेब म्हणाले होते, घरी गेल्यानंतर भिंतीवर लिहून ठेवा, गोष्ट खरी आहे। एन शिवराजची बायको ही मद्रासची महापौर झाली होती, पहिली अस्पृश्यबाई। एन शिवराज म्हणाले, नेते होते आपले दक्षिणेतले, एन शिवराज म्हणाले की बाबासाहेब तुमच्याच हस्ते सत्कार करायचा, महापौर झालेल्या माझ्या बायकोचा। बाबासाहेबांनी त्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना हे विधान केलेले आहे 1939 ला, की जेव्हा घरी जाल तेव्हा घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं। एवढं सांगतो आपण, करतो काय? संघटित असल्याशिवाय कसं काय होईल? आणि बाई, पुढच्या काळामध्ये समविचारी लोकांना सोबत घेऊन टेम्पो तयार करा आणि प्रश्न घेऊन टेम्पो तयार करा। आज विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जवळपास बंद झालेली आहे ओबीसीची। मी ओबीसीचा उल्लेख का करतो? बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याच्यामध्ये हे एक कारण होतं। नेहरू म्हणाले होते की पुढच्या काळामध्ये ओबीसींच्यासाठी आपण घटनात्मक तरतूद करू। नेहरूंनी शब्द पाळला नाही, राजीनामा पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं की तुम्ही ओबीसींच्यासाठी तर दिलेलं अभिवचन पाळलेलं नाही, असं म्हणत असत। काळानं अंगमोड्या दिल्या की तुम्हाला लढ्याची शस्त्र बदलावी लागतील। काळानं अंगमोड्या दिल्या की तुम्हाला लढ्याची शस्त्र ही बदलावी लागतील। ज्या काळामध्ये पॅन्थर नामांतराचा लढा लढत होते तो काळ वेगळा होता, आणि त्या काळातला जो कार्यकर्ता होता, हा कार्यकर्ता स्वतःच्या घरच्या भाकरी सोबत घेऊन चळवळीचं काम करत होता। त्याला हे कळत होतं की दलित पॅन्थर हे समाजाचं संरक्षणाचं कवच आहे।
आणि त्यामुळं त्या काळातला कार्यकर्ता हा त्याग आणि समर्पण देऊन काम करत होता. आज परिस्थिती आहे का तशी? आज प्रत्येक कार्यकर्ता हा पेड वर्कर झालेला आहे आणि पेड वर्करवर चळवळ उभी राहू शकत नाही. बाबासाहेबांच्या काळातला जो कार्यकर्ता होता तो काय, किंवा दलित पॅंथरमध्ये त्या काळात काम करणारा कार्यकर्ता काय, तो त्याग आणि समर्पण देऊन काम करत होता. कारण त्याला हे कळत होतं की आपण लढल्याशिवाय आणि हे संघटन मोठं झाल्याशिवाय आपल्याला संरक्षणाचं कवच मिळणार नाही. कोणत्याही कार्यालयामध्ये पॅंथरचा कार्यकर्ता गेला तर तिथल्या अधिकाऱ्याला घाम फुटायचा. ही दहशत नव्हती, हा धाक होता. पुन्हा निर्माण करता येईल का? गहर आठवडांनी आणि भाई सुभाष मोमटेंनी, साथी सुभाष मोमटेंनी वर्तमानाची समज आपल्याला दिली. 110 GR रिझर्वेशनच्या विरोधात मोदी सरकारनं काढलेली आहे. 110 GR असं आहे. एवढ्या पुरतच नाही, रिझर्वेशनचा जो हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं आपल्याला दिलेला होता, हा संविधानात दिलेला रिझर्वेशनचा हक्क सुद्धा काढून घेतला जातो, खाजगीकरण केलं जातं. जाती जातीत भांडणं लावली जात आहेत, धर्माधर्मात भांडणं लावली जात आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या भिन्न भिन्न प्रश्न आणि समस्यांचा विचार करावा लागेल. शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचं सुरू आहे. अलीकडच्या काळामध्ये नेट नावाचं नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी आलेली आहे. कौशल्य विकासाच्या नावाखाली परत जाती मजबूत करणं, जातीयतेची भावना मजबूत करणं असं सुरू आहे. आणि दुसरीकडं शिक्षण इतकं महागडं करून टाकलंय. आपण वारसा सांगतो कर्मवीर भाऊराव पाटलांचा, पंजाबराव देशमुखांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, पण शिक्षण हे स्वस्त राहिलं का? मी जिल्हा परिषदेत शिकलोय बाई, आम्हाला फीस नव्हती, मास्तर चांगले होते. आता समजा जर मास्तर केला तुम्ही 20 लाख आणि 25 लाख घेता असाल आणि सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला 60 आणि 70 लाख रुपये घेत असाल, तर कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता की हा प्रदेश फुले शाहू आंबेडकरांचा आणि शिवरायांचा? म्हणतील की ओबीसी आमच्या सोबत यायला तयारच नाही. गोष्ट खरी आहे, नाही तयार. तो एखाद्या माळ्याला महात्मा फुलेपेक्षा सुद्धा सावता माळी जवळचा वाटतो. वस्तुस्थिती नाही का? एखाद्या न्हाव्याला किंवा एखाद्या धोब्याला गाडगे बाबा जवळचा वाटण्याऐवजी दुसराच कोणीतरी जवळचा वाटतो. वस्तुस्थिती आहे. पण हे वास्तव लक्षात घेऊन सुद्धा ओबीसी साठी आपण देशभरातला आंबेडकरवादी झुंजला मंडल आयोगासाठी. देशभरात फक्त आंबेडकरवादी झुंजला मंडल आयोग लागू करा. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आपल्या बापानं अभिवचन दिलेलं होतं, ओबीसीचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आज्ञाने येते, काळाने येतं.
पण ज्या ओबीसीला कळलाय बाबासाहेब, तो आपल्यापेक्षा सुद्धा जोराने जयभीम करतो, नाही का? उत्तर प्रदेशातला चमार, महाराष्ट्रातल्या चमाराचं जाऊ द्या, पण त्याला सोबत घेतलं पाहिजे. अज्ञान आहे. आपण मांगांना जवळ करत नाही अजून. मांग दूरचा आहे का? करू द्या मी त्याला अण्णाभाऊ करू द्या, पण राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून का होईना? तो सोबत आला पाहिजे तुमच्या. तुम्ही सोबत घेतलं नाही म्हणून तो ब्राह्मणांच्या पंखाखाली गेला, RSTच्या पंखाखाली गेला. वस्तुस्थिती आहे की नाही? रमेश भाईंनी ही संघर्ष परिषद आयोजित केलेली आहे. या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव का द्यावं, कशासाठी आम्ही आग्रही होतो, याचे तपशील 4-5 मिनिटांमध्ये सांगून असं आहे की 1950ला बाबासाहेब असं म्हणाले होते राजेंद्र प्रसादांना. मिलिंद महाविद्यालयाचे कोनशिला बसवायला आले होते आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. त्या समारंभात बोलताना बाबासाहेब असं म्हणाले होते की हा प्रदेश अविकसित आहे. बाबासाहेब म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की मराठवाडा मागासलेला आहे. बाबासाहेब या प्रदेशाला मागासलेला कधीच म्हणत नसत, अविकसित भाग म्हणत असत, अनडेव्हलप्ड. म्हणून या भागात उच्च शिक्षणाची सोय नाही. एकतर या प्रदेशातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलामुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर एकतर त्यांना हैदराबादला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं. म्हणून इथे एक विद्यापीठ अस्तित्वात आलं पाहिजे अशी बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसादांकडे मागणी केली होती 1950ला. त्यानंतर नेहरूजी हे 1954ला इथं आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी नेहरूंकडेही मागणी केली, कारण राजेंद्र प्रसाद असं म्हणाले हे मी नाही करू शकत, ते पंतप्रधानाच्या कानावर टाकले. नेहरूंकडेही बाबासाहेबांनी मागणी केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा नेता होऊन गेला. त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण या माणसानं फक्त 6 कॉलेजेसवर 1958ला हे विद्यापीठ दिलं होतं. त्यानंतर काय काय झालं हे साथी सुभाष लोमटेंनी सांगितलंय, इतरही काही वक्त्यांनी सांगितलं असेल. मुख्य मुद्दा काय, दलित पॅंथरनं नामांतराचा लढा हा तीव्र केला होता. भारतीय दलित पॅंथर त्यांचा हा लढा होता. ज्या भारतीय दलित पॅंथरचं नेतृत्व गंगाधर गाडे करत होते, रमेश भाई वगैरे हे सगळे त्यावेळी गंगाधर गाडेचे कार्यकर्ते होते. मग रतनकुमार खंडागळे असेल, दिनकर ओंकार असेल, सगळे जी आजची जी नेतृत्व करणारी पिढी आहे त्या पिढीचा हिरो होता, नेता होता गंगाधर गाडे. नामांतर झालंय, त्या तपशिलात मी जात नाही. आता ज्या ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भात साथी सुभाष लोमटे बोलले, असं आहे. बाबासाहेब नेहमी असं म्हणत असत, आपण बाबासाहेबच अभ्यासला नाही नीट अजून. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं संघटन काढलं होतं कुलाबा बहिष्कृत हितकर्मी सभा. नंतर काढलं स्वतंत्र मजूर पक्ष, नंतर काढलं शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हे मी का सांगतोय तुम्हाला, बाबासाहेब नीट आपण अभ्यास केला पाहिजे.
बाबासाहेबच आपण नीट अभ्यासलेलं नाही. अशिक्षितांना शिक्षितांनी समजून सांगितलं पाहिजे की बाबासाहेब काय आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातल्या 84,000 शाळा खाजगी करायचं ठरवलं, त्यावेळी आम्ही आंदोलन केलं. त्यांनी GR परत घेतला. पुन्हा मागच्या दारानं तो GR काढून घेण्याचं सुरू आहे सध्या. आपण झोपेत आहे आणि झोपेत असलेला जो माणूस आहे तो आंबेडकरवादी असू शकत नाही. आंबेडकरवादी कोण? जो कायम जागा असतो तो आंबेडकरवादी. आपण झोपलेलीच. अनंत प्रश्न. म्हणजे पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या मुळे स्वाभिमानानं उभा राहिलेला जो समुदाय आहे, समाज आहे, तो पुन्हा एकदा सामाजिक गुलामगिरीत गेला पाहिजे असं कटकारस्थान, षडयंत्र हे RSSचं आहे, BJPचं आहे. साथी लोमटे म्हणाले तसं सगळे समविचारी संघटना एकत्र येऊन आपण लढा उभारणार आहोत का? बाहेर तुमची पुढची वाटचाल अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. पण करावं तर लागणारच. शेवटचा श्वास असेपर्यंत आपल्या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण झिजणं हे आपलं कर्तव्य आहे. खरं तर ज्यांच्या विचारामुळं, ज्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही चळवळीमध्ये आलो, ते मराठवाडा दैनिकाचे संपादक अनंत भालेराव असतील, मराठवाडा विकास आंदोलनामध्ये मार्गदर्शन करणारे गोविंदभाई श्रॉफ असतील, ही मंडळी नामांतराच्या विरोधामध्ये ठामपणे उभी राहिली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा विरोध करावा लागला. हे लक्षात घ्या. आता प्रास्ताविकामध्ये ज्यांचा उल्लेख केला, या विरोधामध्ये अजून कोण? तर वेगवेगळ्या जिल्ह्यामधली जी तरुण मंडळी, त्याच्यामध्ये मोहन देशमुखचंही नाव घेतलं आपण. मोहन देशमुख म्हणजे माझा छोटा भाऊ. ऋषिकेश कांबळे यांच्या कॉलेजमध्ये काही दिवस तो प्राध्यापक होता. हा लढा मराठवाडा या नावाला विरोध म्हणून आपण बाबासाहेबांचं नावासाठी आग्रह धरला नव्हता. खरं तर पहिल्या ज्या मोर्चाचा उल्लेख केला, विद्यापीठावरती गेलेल्या त्या मोर्चामध्ये मी होतो आणि कार्यकारिणीने ठराव केला, एकमताने केला. पुन्हा म्हणजे जसा कार्यकारिणीने ठराव केला त्याच्यानंतर विधानसभेने दोन्ही सभागृहामध्ये ठराव झाले, एकमताने झाले, कुणीही विरोध केला नाही. आणि त्यामुळं ज्यावेळेस सुरुवातीला काही काळ कार्यकारिणीने ठराव केल्यानंतर काही थोडीशी मराठवाडाभर त्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. आमच्यासारखे कार्यकर्ते असं म्हणाले की कुठलाही मुद्दा जरी आला तरी लोकशाहीमध्ये त्याच्यावरती वेगवेगळी मतमतांतरं असणं काही त्याच्यामध्ये गैर नाही. नाव देण्यासाठी सुद्धा समजा कुणी जर विरोध केला तर तो स्वाभाविकपणे आपण घेतला पाहिजे. पण त्या विरोधाला एक जातीचा रंग जसा येत गेला तसा मग आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारख्या संघटना त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक उतरल्या. कारण बाबासाहेबांनी शेवटचं त्यांचं आयुष्य ज्या विभागामध्ये घातलं
आणि आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती असेल की कॉलेज ज्यावेळेस इथं सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीच्या काळात तर दलितेतर विद्यार्थ्यांची संख्या जास्ती होती, कारण दलित मुलांना शाळेत जाण्याचंच फारसं त्याच्याबद्दलची जागृती नसणं, पालक कुणी शेतमजूर, कुणी हमाल, कुणी बांधकामगार अशा पद्धतीचे असल्यामुळं मुला मुलींना शाळेमध्ये घातलं पाहिजे याबद्दलची जाणीव जेवढी असायला पाहिजे तेवढी नव्हती. आणि जर मुलं शाळेतच जात नसती तर कॉलेजमध्ये जाण्याचा तर संबंधच नाही. पण निश्चितपणे इथं एक शैक्षणिक केंद्र उभं राहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की हळूहळू इथं फक्त हे औरंगाबाद जिल्हा किंवा मराठवाड्यापुरतं ते मर्यादित राहिलं नाही, तर इथल्या कॅम्पसमध्ये मिलिंद परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधली मुलं यायला सुरुवात झाली. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की 27 तारखेला त्याच्या पूर्वीच्या मागण्या, त्याच्या पूर्वीचे ठराव, त्याच्या पूर्वीच्या कमिट्या हा इतिहास आहे. पण 10-12 नावं आल्यानंतर सुद्धा मराठवाडा नाव दिलं गेल्यानंतर सगळ्यांनी स्वीकारलं, काय त्याच्यामध्ये आपली अडचण नव्हती. की हा एक मुद्दा चर्चेला आला की बाबासाहेबांच्या नावानं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फुल्यांच्या नावाने कृषी विद्यापीठ होतं, शिवाजीच्या नावाने कोल्हापूर विद्यापीठ होतं, देश पातळीवरच्या वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने विद्यापीठं राहिली. पण एक वास्तव होतं की एका बाजूला बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार म्हणायचं, त्या घटनेवरून संपूर्ण देश चाललेला असं म्हणायचं, पण त्यांच्या नावाने एकही विद्यापीठ नसायचं हे पण वास्तव होतं ना. त्यामुळं असं कुणाला जर वाटलं त्यात वेळ काय. आणि म्हणून एकमताने झालेल्या ठरावाला ज्या पद्धतीनं विरोध झाला, दंगली झाल्या, माणसं जिवंत जाळली गेली, मग ते कोचीराम कांबळे असतील, जनार्दन मावाडे असतील, एवढंच नाही तर आमचा पश्चिम महाराष्ट्रामधला एक समाजवादी विचाराचा कार्यकर्ता विलास, त्याचं नाव पहिलं नाव मला आठवतंय, त्यांनी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे गाडीच्या समोर उडी मारून स्वतःला संपवलं. बऱ्याच वेळेस माहिती नसतं आपल्याला या गोष्टी. आणि तो समाजवादी चळवळीतला कार्यकर्ता जातीनं मराठा होता, हे लक्षात घ्या. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे, आपल्याला माहिती असावं. मित्रांनो, तरीही त्याच्यानंतर जवळपास 14-15 वर्ष संघर्ष झाला. शेवटी एक मोठा सत्याग्रह झाला मुंबईमध्ये. त्या सत्याग्रहामध्ये जवळपास 20-22 दिवस आम्ही येरवड्याच्या जेलमध्ये भाई आणि आम्ही होतो. मुंबईला आम्हाला पकडलं, आधी आर्थर रोडला आम्हाला नेलं, हाऊसफुल, बाहेर पाठी लागायची, हाऊसफुल. तिथून आम्हाला नेलं ठाण्याला, हाऊसफुल. मग आम्ही पोलिसांना विचारलं की आमची काय वरात सगळ्या महाराष्ट्रभर काढणार आहेत का तुम्ही? आता जिथं न्यायचं आहे तिथं जरा फोन करून विचारा आहे का तिथं, नाही तर तिथं जायचं पुन्हा हाऊसफुल. पण येरवड्यामध्ये जागा आहे म्हटल्यानंतर मला वाटतं सकाळी आपण 4-4:30ला येरवड्यामध्ये पोहोचलो आणि आमच्या बाराकीत जायला, कारण की तुमच्यापैकी अनेक लोक ज्यावेळेस जेलमध्ये गेलेले असतील, गेल्याबरोबर लगेच सोडत नाहीत तुम्हाला. सगळे तुमच्या तपासण्या होता, कपडे काढून काय खानाखुणा आहे, तुमच्याकडे काय हत्यार आहेत का, हे सगळं तपासून 1-2 तासांनी नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की बाबासाहेबांचं नाव कधी ना कधी द्यावं लागणारच होतं, ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नव्हती. आणि त्यामुळं ते त्यांना 14 जानेवारीला ते दिलं गेलं नाव.
की 1977 जो ठराव झाला आणि ठराव झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. आपल्या सर्व दलित मंडळीच्या आग्रहास्तव त्यांनी तो ठराव घेतला आणि दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव मंजूर झाला. मंजूर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातच नव्हे संबंध आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये देखील सर्व घरं जाळण्यात आली. काय मोठा उत्क्रम झाला का आपल्या समाजाला खेड्यापाड्यातले 2-2, 4-4 घरं ज्या ठिकाणी होते त्यांना आपला जीव वाचवण्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करावे लागले. आणि मी म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल की त्यामध्ये या पॅन्थरचा फार मोठा वाटा आहे. या ठिकाणी सुभाषजी लोमटे साहेब बसले, त्यांनी फार मोठा संघर्ष केला. आमचे राठोड सर आहेत, त्यांनी संघर्ष केलेला आहे. आणि या संघर्षातून 77ला ठराव झाला. मग गेली 10-12 वर्ष 13 वर्ष सातत्याने या महाराष्ट्रावर अन्याय होत राहील. कुठून ना कुठून कोणाची घरं जाळण्यात आली. कोणातरी मग त्यामध्ये आपल्या दलित समाजाची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपली कार्यकर्ते आपले शहीद झालेले आहेत. मी एकच गोष्टीचा उल्लेख करेल की आपला जो मागणी होती त्या मागणीचा विचार शरदचंद्र पवार साहेबांनी केलेला आहे. आणि म्हणून त्यांना 10-15 वर्ष त्यांना सुद्धा सत्तेतून बाहेर ठेवलं या समाजाने. माझा एक कार्यकर्ता होता, मी त्याला सांगितलं की बाबा मी जिल्हा परिषदला राष्ट्रवादीकडून उभा आहे, मला मतदान कर. ते म्हटले का राष्ट्रवादीचं नाव घ्यायचं नाही, शरद पवारचं नाव नाही घ्यायचं. अरे म्हटलं झालं काय? म्हणजे त्यांनी या महाराष्ट्राला आपल्या मराठवाड्याला विशेषतः महारवाड्याचा दर्जा दिलेला. अरे म्हटलं कसं? म्हणजे प्रत्येक आमच्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्याच्या सर्टिफिकेटवर बाबासाहेबाचा फोटो आलेला आहे आणि आम्ही ते सर्टिफिकेट घरात लावल्यानंतर आमचं घर सुद्धा राजवाडा झालं. मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की भारतामध्ये जी काही साधन संपत्ती आहे, ती सर्व मनुवाद्याची आहे, म्हणजे ब्राह्मणाची आहे. आणि तुम्ही सगळे बहुजन जे आहेत, हे सगळे बहुजन जे आहेत तुम्ही आमच्या शेतात राबणारे बैल आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वस्तुस्थिती तीच आहे. आज संपूर्ण देश विकण्याच्या किंवा सगळं हिसकावून घेण्याच्या त्या तयारीत आहे. आता हे मनुवादी आहे तरी कोण? आपण आर्य आणि अनार्य असं हे करतो. आपल्याला अनार्य म्हणतात आणि ते स्वतःला आर्य म्हणून घेतात. तर बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलं होतं की आपणही आर्य आहोत. बाबासाहेबांनी कोणत्या अर्थाने सांगितलं असेल हा फार मोठा विषय आहे. आर्य आणि आर्य या 2 शब्दामध्ये फरक आहे. आर्य आपल्या पाली ग्रंथामध्ये चत्वारी आर्य सत्तानी, आर्य अठ्ठको मग्गो असे 2 वचन आहे. त्याच्यामध्ये आर्य आहे, आर्य नाही. आज आपण सर्वजण साहित्यामध्ये आर्य लिहित आहोत आणि धम्माच्या ऐवजी धर्म म्हणत आहोत. हा म्हणजे ही आपली घोडचूक आहे. आर्य कोण आहे आणि आर्य कोण आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. साधी गोष्ट नाही. आता त्यावेळीची परिस्थिती अत्यंत विचित्र होती. माझ्या मिसेसला दमा होता आणि मूल लहान होतं. ते मूल मला स्वप्नात आलं आणि सांगितलं की बाबा मला दूध. काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळेस मी हे सगळं माझ्या त्या सहकार्यांना सांगितलं. सगळ्यांनी माझं सांत्वन केलं. त्यामध्ये माझ्याबरोबर होते मनोहर पंत आणि त्या मनोहर पंताला मी जाणून बुजून आज या ठिकाणी बोलावलंय. आणि म्हणून प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते त्यांचा आपण सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे विडकीसाठी नंतर मॅनेजर झाले. आता विडकीला स्थायिक झाले. यामध्ये एकदम चांगलं मिळतं. तुम्ही म्हणता की असं कसं कशाला घेऊन चालता माणसं, तर तुम्हाला आरामशीर ठेवू तिथं, तुम्ही काही काळजी करू नका. परंतु येण्याची तयारी ठेवा. आणि हे जर आपण केलं तर तुम्हाला सांगतो माझ्या मायमावल्यांनो. आणि मी गणेश हिवराळे
यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या माऊल्या आणल्या आणि खेड्यापाड्यामध्ये प्रचार केला. आज जवळजवळ 10-15 माऊल्या आणि 10-15 माणसं त्यांनी घेऊन आले त्याबद्दल. आणि आमची सगळी टीम जी आहे या सगळ्या टीमनं त्यांच्या पद्धतीने काम केलं. परंतु पुढचं जे काही कार्यक्रम असेल, पुढचं जे काही असेल ते मोठ्या ताकदीनं आपल्याला ते करावं लागेल याची आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं जास्त बोलले आणि हा माणूस काही झाला असता, प्राध्यापक झाला असता, काही झाला असता, परंतु ह्या माणसानं ते सगळं नाकारलं आणि आज अशा स्वरूपात हा माणूस पाहतो. तर मग असं आपण का राहू नये. मी असं म्हणतो की तुम्हालाही मिळेल, सगळं तुम्हालाही मिळेल, परंतु तुम्ही तुमच्या ध्येयावर आणि तुमच्या विचारावर ठाम असले पाहिजे. आणि ते ठामपण जर तुम्हाला टिकवता आलं तर तुम्ही सुद्धा त्या वाटेची वाटसरू होऊ शकता. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला आता हे सगळं समजून घेताना तुमच्या राखीव जागा, सरांनी जर सांगितलं की तुमच्या राखीव जागा आता खाजगीकरणामुळे बंद झालेली आहे. खाजगीकरणामुळे कुठं भरती झाली आहे का सांगा मला, कुठं भरती झाली आहे आणि कुठं लोक गेले आहेत? एक नाही. राखीव जागा बंद झाल्या, शिष्यवृत्ती बंद झाली, शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यात येत आहेत. तुमची घरं जे तुम्ही कष्टानं मेहनतीनं 2-2 पैसे खर्च करून बांधले होते ते धडाधड तोडल्या जात आहेत. त्याच्यानंतर तुमची जमीन, आज गणेश भाऊ आपण ज्या जमिनीवर अतिक्रमण करून राहतो ती जमीन उद्या आपल्या ताब्यात राहील की नाही याची खात्री नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रश्नासाठी तुम्हाला ज्यावेळेस वाटत होतं ना की नामांतर हे असं आहे, नाही तिथं मी सामील झालोच पाहिजे कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तसे तुमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आज रस्त्यावर आलेले आहेत, तुम्हाला उघड्यावर टाकले आहे. आणि जर आपण त्याचा प्रतिकार केला नाही तर ही माणसं तुम्हाला पुन्हा एकदा महारवाड्यात, राजवाड्यातून महारवाड्यात घेऊन जातील आणि पुन्हा तुम्हाला गुलाम केल्याशिवाय राहणार नाही. त्या गुलामीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता नाही आणि संघटनेच्या म्हणजे एकजुटीसारखी ताकद नाही. घडणीमध्ये त्याचा मोठा अधिकार आहे आणि म्हणून त्याला सुद्धा या ठिकाणी सगळी गोष्ट मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्याला त्या मिळावं यासाठी बाबासाहेबांनी जी अट घातली होती ती नेहरूंनी पाळली नाही. म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. बाबासाहेबांना सांगतात की रिझल्ट इन हिंदुझममध्ये बाबासाहेबांना काही करता आलं नाही, म्हणून बाबासाहेबांनी रिझल्ट इन हिंदुझम लिहिलं, घटनेमध्ये काही करता आलं नाही म्हणून स्वतंत्रपणे ते लिहिलं. परंतु जसं बाबासाहेबांनी इथल्या स्त्रीसाठी म्हणजे नुसताच म्हणली आपल्या स्त्रीसाठी नाही तर इथल्यापासून तिथल्यापर्यंत सगळ्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत, आज ज्या काही अधिकारावर आहेत, आज त्या काही मोठ्या आहेत, ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये प्रस्तुत केली आहे त्याच्यामुळे ते आहे. त्याच्यामुळे आज त्या ब्राह्मण बायांना तुम्ही विचारलं पाहिजे की आज तो ती बाई आपली चांभार होती चिमा मॅडम तिथं, आता ती जनरल सेक्रेटरी होती आपल्या स्टेटची जनरल सेक्रेटरी, काय नाव तिचं, सौनिक काहीतरी, सुजाता सौनिक, ती बाई इथं होती, चिमा, तिचं नाव चिमा होतं. आणि ती बाई जे आज सेक्रेटरी म्हणून रिटायर झाली, म्हणजे समजा त्या विधानसभेचा प्रमुख मुख्यमंत्री आणि जनरल सेक्रेटरी बाई, अशा पद्धतीनं आपल्या बाईला तिथपर्यंत घेऊन जाणारा बाबासाहेब. आणि मग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला हे जे काही मिळालं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे केलंय ते महात्मा फुलेमुळे आणि शाहूमुळे. आणि अशा पद्धतीनं जर समजा आपला बाप एवढे अहोरात्र मेहनत घेतोय, कष्ट घेतोय आणि त्या कष्टासाठी, त्या ध्येयासाठी, त्या धोरणासाठी जर आपलं पद आणि प्रतिष्ठा नाकारतोय तर तुम्ही पदाच्या आणि पैशाच्या पाठीमागे लागण्यास अर्थ का? पैसा पाहिजे नाही असं नाही, मला माहीत आहे की पैसा लागतो माणसाला, परंतु तुम्ही साथी सुभाष लोंढेकडे मी जेव्हा पाहतो ना
तर साधी सुभाष लोमठेकडे मी असा व्यक्ती म्हणून नाही पाहत. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं विचार, त्यांचं तत्व. MSC म्हणजे काय? आणि त्या काळात गाड्यांच्या काळामध्ये जवळजवळ 100-150 झोपडपट्ट्या या औरंगाबादमध्ये होत्या आणि 55 झोपडपट्ट्यांना सरकारनं मान्यता दिली. आणि आज जे तुम्ही जे अस्मिता आणि तुमचं जे काही बेस मानता, अस्तित्व मानता, ते मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं गेट हे आमचं अस्तित्व आहे. आणि ते पहिल्यानं संजय नगरमध्ये उभं राहिलं. संजय नगरमध्ये मी इथं आंबेडकर नगरमध्ये उभा होतो महापालिकेला. आणि मी त्यावेळेस अनाऊन्स केलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी जर निवडून आलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाचं गेट इथं मी बांधणार आहे, कारण तो हायवे आहे आणि सगळं जे पाहिजे की नेमकं हे काय आहे. परंतु दुर्दैवानं असं की गंगाधर गाडेंचा मुलगा आनंद वारला आणि मला त्यांनी बोलावून घेतलं. मी प्रचारामध्ये अत्यंत मग्न होतो आणि मी निवडून येणार याची मला सुद्धा खात्री होती आणि रिपोर्टही तसे होते. परंतु 4 दिवस मी गंगाधर गाडे यांच्याबरोबर राहिल्यामुळे वार्ड मोकळा झाला आणि मग लोकांनी तिथं आपापल्या पद्धतीनं ते सगळं सुरू केलं. आणि मी पडलो आणि एक गौतम लांडगे नावाचा माणूस कुणालाही माहीत नव्हता, कुणाला माहीत नव्हता, तर त्याचे वांगे मात्र भावानं विकले आणि तो निवडून आला. कारण कचरू सोनवणे आणि नाथा हिवराळे ह्या दोघांनी 400-500 मतं घेतली आणि मलाही जवळजवळ 400 मतं मिळाली. आणि तो माणूस 560 किंवा 67 मतं असतील, 5-6 मतांनी तो माणूस निवडून आला. सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेस माझी जी प्रतिज्ञा होती, एक कार्यकर्ता सुरेश शिंगळे याला माहीत होती आणि मग त्याने तिथून ते गेट उभं केलं. 24 ठराव या ठिकाणी पास झालेले आहेत. त्याच्यात गायरान जमीन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी, ती त्यांना रेग्युलर करण्यात यावी, आमच्या राखीव जागा सुरू करण्यात यावं वगैरे वगैरे असे हे 24 ठराव गायरान जमिनीचा भाऊनी जसं साथीने सांगितलं ते. तर असे आपण या ठिकाणी 24 ठराव केलेले आहेत. ते मी तुमच्यासमोर मांडले. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या ठरावांना संमती द्यावी अशी विनंती करतो. आणि सगळ्यात शेवटी एक गायक आहे आमचे, म्हणजे अत्यंत गोड गळ्याचे गायक आहेत गायकवाड साहेब. हे आभार म्हणून एक गीत सादर करतील आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवून. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी साथ दिली, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्या काळामध्ये आमचे एकनाथ अण्णा आहे. एकनाथ अण्णा आम्हाला त्यावेळेसपासून पाहतात. मी आणि गंगाधरजी गाडे एका कार्यक्रमाला गेलो आणि यांची आणि आमची तिथं भेट झाली. देगाव रंगारी. आणि काही नियोजन नसताना ह्या माणसाने जवळजवळ 100-200 लोकांचं जेवण केलं आणि आम्हाला सगळ्यात शेवटचा माणूस जेवेपर्यंत हा माणूस तिथं होता आणि आम्हाला आमची सगळी सोय केली आणि कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमी पडू दिली नाही. असा हा माणूस आजही आमच्याबरोबर तेवढ्याच तन्मयतेनं प्रेम करतो, तेवढ्याच अंतःकरणातून प्रेम करतो. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि याचं कारण असं आहे, मी असं समजतो की आम्ही जो गाडून घेतलं जमिनीमध्ये ह्या प्रश्नासाठी, संसाराचं मला लेकरं विचारतात की काय कमवलं, काय कमवलं, तर ह्या मंडळीनं जे प्रशस्तीपत्र दिलंय, तुम्ही जे प्रेम दिलं, ही माझी कमाई आहे, माझी श्रीमंती. आता घर
गळतंय, अक्षरशः गळतंय बरं का, त्या कुणी जाऊन गळतंय ते घर सुद्धा मला दुरुस्त करता येत नाही, कारण पैसे नाही. आणि त्यामुळे सरांनी जे सांगितलं ती आव्हानं फार मोठी आहे. आणि ती आव्हानं जर आपल्याला पेलायची असेल तर एकमेव त्यावरचं औषध आहे संघटित होणं. बाबासाहेबांनी जो आम्हाला मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र जर आम्ही मनोमन अंतःकरणात जपला आणि तो अंमलात आणला तरच आपल्याला पुढचं हे सगळं युद्ध जिंकता येणार आहे. नसता मित्रांनो, संघावाल्यांनी आणि मोदींनी सगळीकडून तुमच्यावर असं जाळं फेकलं आहे आणि पाण्यामध्ये जाळ्यामध्ये मासा जसा अडकतो तसा आपण अडकणार आहोत. मंत्रीपद की आज लोक त्यासाठी काय काय करतात. आता शनी शिंगणापूरला गेले लोक की मंत्री बाबा मला राहू दे बरं का, तुझी कृपा राहू दे. बाबासाहेब कुठे गेली? शनीला गेली नाही आणि शिंगणापूरलाही गेली नाही. बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या विद्वत्तेवर एवढा बाबासाहेबांचा भरोसा होता की बाबासाहेबांनी मंत्रिपदाला सुद्धा लाभ मारले. एवढं मोठं पद जर तुमचा बाप नाकारू शकतो तर तुम्ही त्याच्यासाठी लाचारी पत्करण्याची काय गरज आहे? तुम्ही बाबासाहेबांना बाबासाहेब आपलं तुमचा बाप मानता ना, मग बाबासाहेबांचा आदर्श का ठेवत नाही? जसं सरांनी सांगितलं की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आपला राम मंदिराचा प्रश्न होता, हे सावरकर आता जे काही 60 रुपये हे घेतो होता तो माणूस त्या सरकारकडून 60 रुपये सांगलीला, त्याला रत्नागिरीमध्ये राहता तुम्ही नाशिकमध्ये राहता म्हणून त्याला सांगली दिलं आणि 60 रुपये तो माणूस तिथं राहत होता. आणि त्यानं तिथं बाबासाहेबांनी जेव्हा राम मंदिराचा सत्याग्रह केला तेव्हा त्याने सांगितलं की बाबासाहेब मी इथं मंदिर बांधतो, आणि त्याने मंदिर बांधलं आणि याचं उद्घाटन तुम्ही तुमच्या हाताने करा आणि तुमच्या लोकांना मोकळं करून द्या. बाबासाहेब म्हटले की मला मंदिराची गरज नाही, पण मला गरज आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी आम्ही का नाही, आम्हाला तुम्ही हिंदू समजता ना, मग आम्हाला सुद्धा तिथं जाता आलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी त्याला विचारलं आणि त्यांनी बाबासाहेब त्या मंदिराच्या उद्घाटनाला गेले नाही, हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये रामभाऊ निघाले का? निघाले. मग याचं तुमचे सगळे साथीदार आहेत का? आता असा की बाबासाहेब समतेसाठी लढत होते, सत्तेसाठी नाही. बाबासाहेबांनी सत्तेमधून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जसं दादाने सांगितलं की त्यांनी सांगितले की ओबीसींना सुद्धा सवलती मिळाल्या पाहिजेत. कारण 1933 पर्यंत बाबासाहेब राजगृह बांधतात. कुठून आला पैसा? मेहनतीनं, कष्टानं. आणि बाबासाहेब जेव्हा कोर्टामधून यायचे तर ते पैसे बाबासाहेब असे याच्यात बांधून आणले बाबासाहेबांनी ती चिल्लर आणि मातोश्रीच्या समोर टाकले, केला मग मोज. तर त्या माऊलीनं 10-10, 5-5 रुपयाच्या गड्ड्या केल्या. आता किती मोडणार ती? तर बाबासाहेब म्हटले की रमा खरंच तू थोडी भारी आहे आणि किती वेळ तू मोजणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा की जेव्हा मुलगा वारला त्याला दफन करण्यासाठी त्यांच्याकडे नवा कपडा नव्हता, आणि नवा कपडा यासाठी नव्हता की खिशात 1 रुपया नव्हता. आणि नंतर बाबासाहेब मात्र हिंदू कॉलनीमध्ये जागा घेतात, 2 प्लॉट, 1 प्लॉट विकतात आणि दुसरा प्लॉट त्याच्यावर बांधतात. आणि बाबासाहेब हिंदू कॉलनीमध्ये जाणून बुजून, कारण बाबासाहेबांनी ज्या ज्या कृती केल्या, ज्या ज्या काही समजा कामं केली, ते कामं त्याचा काही संदर्भ आहे. बाबासाहेबांनी सांगितले की मी हिंदू आहे ना, मग मला सगळीकडे मोकळ्यापणात जाता आलं पाहिजे ना. जसं तुम्ही पाणी पिता तसं मला पिता आलं पाहिजे, मला देवळात जाता आलं पाहिजे, मला तुमच्या कॉलनीमध्ये राहता आलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही करत नसाल तर मग बाबासाहेबांनी त्या घटनेत तरतूद केली. आणि त्या काळात बाबासाहेबांनी हिंदू कॉलनीमध्ये घर घेतलं आणि तिथं बाबासाहेबांनी तो बंगला बांधला. आणि रमाईला बाबासाहेब रामू म्हणायचे, रामू चल तुला तुझं घर दाखव. आणि रमाईला तिथे घेऊन गेले. बाबासाहेब म्हणे हे आपलं घर? ते म्हणे हो, हे तुझंच घर आहे.
आणि मग बाबासाहेबांनी बरं त्याचा काही असं नाही की बा त्याची पूजा केली, त्याचं काही हे की आपलं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला घरभरणी, असं काहीच नव्हतं. कारण बाबासाहेब ही विद्रोही होते, बाबासाहेब हे रूढी भंजक होते, रूढी तोडणारे होते. आणि त्यांनी सांगितलं की रमाई तुझं घर. आणि मग बाबासाहेब जर समजा जिथून येतात ती जागा आणि मग बाबासाहेब तिथं राहायला गेली ती जागा, त्यातलं जमीन आसमानाचा फरक आहे. मग बाबासाहेब हे जर करू शकतात, तुम्ही बाबासाहेबांना नेता मानता ना, मग बाबासाहेब हे करू शकतात, तुम्ही का करू शकत? बाबासाहेब रफ्ता रुंदीकरणामध्ये जमीन दोस्त झालं, कोणाची हिंमत झाली नाही की ह्या गेटला तुम्ही हात लावू नका. गंगाधर गाडे जर असता तर 100 वेळेस ह्या प्रशासकाला विचार करावा लागला असता की पाडावं की पाडू नये. परंतु आज चळवळीला नेतृत्व राहिलेलं नाही. सर, आजची जी अवस्था आहे, कारण चळवळीचा नेता हा खासदार आमदारापेक्षाही वजनदार होता. आम्ही राष्ट्रपतीला भेटलो, आम्हाला कुणी अडवलं नाही. आम्ही पंतप्रधानाला भेटलो, आम्हाला कुणी अडवलं नाही. आम्ही मंत्र्याला केव्हाही भेटतो, आम्हाला कुणी अडवत नव्हतं. आम्ही मुख्यमंत्र्याला भेटत होतो, कारण कुणी अडवत नव्हतं. का? कारण चळवळ इतकी भरभक्कम होती की कोणाची हिंमत नव्हती. तुम्हाला सांगतो की जेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि ते या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले होते, तर आम्हाला भेटायला ते पोलिसांच्या गाडीमध्ये आले आणि आम्हाला घेऊन गेले तिथे. आणि आमचे जे गठ्ठे होते, जे झोपडपट्ट्यांच्या बाबतीतले आमचे जे प्रॉब्लेम होते, ते गठ्ठे त्यांनी डोक्यावर घेतले आणि सांगितलं की तुमचं सगळं ओझं आज मी स्वीकारतो आहे. ही साधी गोष्ट नाही. एक मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, त्याला उपमुख्यमंत्री म्हणावलं जात होतं, त्या माणसानं तुमचे प्रश्न हे तुमचे नाहीत, आता माझ्या डोक्यावर द्या. आणि त्यांनी अक्षरशः जीपवर उभं राहून ते डोक्यावर घेतलं होतं. सांगायचा मुद्दा असा की चळवळीचा हा प्रभाव होता. हा आमच्याकडे कोणी खासदार नव्हता, आमच्याकडे कोणी आमदार नव्हता, आमच्याकडे कोणी मिनिस्टरही नव्हता. तर त्या चळवळीचा एवढा प्रभाव होता की आम्ही जे गठ्ठे जमा केले होते ते सगळेच्या सगळे गठ्ठे त्यांनी डोक्यावर घेतले आणि ते घेऊन गेले. सांगायचा मुद्दा असा की आज सुद्धा तुमची चळवळ आहे, परंतु चळवळ ही विकलांग झालेली आहे. आणि तिला जर सशक्त करायचं असेल, तिला जर तुम्हाला ताकदवान बनवायचं असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना बरोबर घेऊन, आता जसे आमचे साथी सुभाष लोमटे, त्यांचा सक्का भाऊ, आता त्यांनी सांगितलंय, सक्का भाऊ मोहन देशमुख हा नामांतर विरोधी होता आणि सुभाष लोमटे नामांतरवादी होते. आणि आमच्या बरोबर ते त्या सत्याग्रहामध्ये 22 दिवस जेलमध्ये ते विकणार आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आमचे प्रश्न, आम्ही जसं नामांतरासाठी लढलो, नामांतरासाठी का लढलो की नामांतर आमच्या काळजावर कोरलं गेलं होतं. नामांतर आमच्या अंतःकरणातला मुद्दा होता. नामांतर आमच्यासाठी सर्वस्व होतं. म्हणून सामान्य माणसापासून ते नोकरीत असलेल्या प्राध्यापकापर्यंत सगळेच्या सगळे सत्याग्रहात आणि रस्त्यावर उतरले होते. परंतु आता प्रश्न असा आहे, आणि त्याही वेळेस गंगाधर गाडे, आणि मी थोडंसं तुम्हाला इतिहासाकडे नेतो की जेव्हा नामदेव ढसाळ यांनी त्यांतर चालू ठेवली आणीबाणीमध्ये, आणि राजा ढाले यांनी मास मुवमेंट सुरू केली, आणि अशा परिस्थितीमध्ये गंगाधर गाडे, रामदास आठवले, अरुण कांबळे ही जी दिग्गज मंडळी होती, शेगावकर, हे जेव्हा गंगाधर गाडे आणि शेगावकर याच्यामधून जेलमधून बाहेर आले आणीबाणीमधून, आणि ह्या लोकांनी दलित पॅंथरचे 2 तुकडे करून ठेवले होते, एकामध्ये मास मुवमेंट आणि दुसऱ्यामध्ये दलित पॅंथर. मग यांनी आपल्या इथं टाऊन हॉलला
टाऊन हॉलला एक आता तो हॉल जो होता तिथं बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये गंगाधर गाडेंनी हा प्रस्ताव टाकला की आपल्याबरोबर आता नामांतराचा लढा हाच एक आपल्याला पुढे नेऊ शकतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांच्या काळजाला भिडलेला प्रश्न आहे आणि त्याचबरोबर हा प्रश्न जर पुढे न्यायचा असेल ताकदीनं तर आपल्याला गायरान जमिनी आणि झोपडपट्ट्या हाही प्रश्न या ठिकाणी लावून धरला पाहिजे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.